जाती अवघड किती पाहता, नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. अंधाराने तेज नेले, अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतर, नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. तुका म्हणे सवे देव, तुका म्हणे सवे देव घेता ठाव जावेल, नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. विठ्ठला 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 नसता भिन्न दुसरे. असं सेवेसाठी घडले लावून सकल संत श्रेष्ठ विष्णू बनलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना मनुष्य देहात आलेल्या जीवाला बोध करतात, उपदेश करतात. साधू संतांचं बोलणं फार महत्वाचं असतं, जीवाच्या कल्याणाचं असतं. म्हणून जीवानं चांगलं लक्ष देऊन ऐकायचं असतं आणि ध्यानात ठेवायचं नसतं. काय करतो आपण तेच चाललंय आपण. लक्षात घ्या काय म्हणतात तुकोबाराय. तुकोबारायांचं बोलणं अगदी साधे आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या मायबोलीमध्ये सगळ्यांना कळायसारखं आहे. कारण संतांनी सगळं वाङ्मय मराठीमध्ये केलेले आपल्याकरता, सर्वांकरता. पण आपलं लक्ष मात्र आपल्या भाषेकडे, संतांच्या बोलण्याकडे आपण लक्ष नसल्यामुळं आपल्याला सगळ्या समस्या पुढे निर्माण होतात. निर्माण व्हायसारखं स्थिती नसताना सुद्धा म्हणून आपण याच्याबद्दल थोडंसं विचार करणार आहोत. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवात्मच गणेशु सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासु अवधारण आत्मरूप गणेशु गिरिया स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री जन श्री गुरुंचे ते नमस्कारों या ओम नमो ज्ञानेश्वरा. Oh
मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे तुकोबराय आपल्याला उपदेश करतात. लक्षात घ्याय सारखं तुकोबराय आपल्याला उपदेश घेतात आणि सांगतात महाराज मी बद्दलचं काय म्हणून ज्ञान आहे आपल्याला, मी बद्दलचं ज्ञान आहे आपल्याला पण काय म्हणून आहे, मीला काय समजतो आपण, आत्ता मी नाही का मी समजतो तसा मी नाही, आत्ता मी आहे परंतु मी समजतो तसा मी नाही. मग मी कसा आहे, मी समजतो त्याच्यावर काहीतरी वेगळा आहे परंतु मी पाहतो माझ्याकडं पण कोणत्या साधनानं पाहतो. सध्या मी पाहायचं साधन माझ्याकडं आहे पण त्या साधनाला मी माझ्याकडं पाहत नाही. मी पाहायचं जे साधन आहे ते मी व्यवहारात वापरतो. मी पाहायचं जे साधन आहे ना, मी ओळखायचं जे साधन ते आपण व्यवहारामध्ये जे लावून त्याचा उपयोग करतो. आणि जे साधन व्यवहार पाहायचे, जग पाहायचे, विषय पाहायचे आहेत त्या इंद्रियाने मी माझ्याकडे पाहतो. नाही का आपण आपल्याला दिसणारे समजतो का न दिसणारे, आणि आपण दिसणारे का न दिसणारे. लक्षात घ्या बरं, आपण आता नाही का दिसणारे नाही, आता आहेत आपण पण दिसणारे नाही बरं, न दिसणारे आहे. कसे पण न दिसणारे, बऱ्याचशा वस्तू न दिसणारे आहेत आणि त्यांचं सुद्धा आपल्याला ज्ञान. या गंधामध्ये फुलामध्ये गंध आहे. न दिसणारं बरंच जग आहे, नाही दिसणारं जग 20% आहे फक्त. लक्षात घ्या, न दिसणारं जग फार आहे. पाहिलं जर गेलं तर सूक्ष्म नजरेनं न दिसणारं जग जास्त आहे. किती पट आहे, 5 पट आहे, 6 पट फक्त दिसतोय. न दिसणारा गंध आहे, न दिसणारा वारा आहे. लक्षात घ्या, न दिसणारी रसना आहे, न दिसणारा शब्द आहे, ध्वनी आहे, न दिसणारा गंध आहे, न दिसणाऱ्या मनातली आठवणी सुद्धा आहे. इतके पदार्थ न दिसणारे. न दिसणारं किती काय फार थोडं दिसणार आणि आपण बी न दिसणार आहे. आपलं स्वरूप पाहायचं ठिकाणही न दिसणार आहे. आपलं स्वरूप पाहायचे द्वार तर नाहीतच. लक्षात घ्या, पण आपल्याला पाहायचं द्वार एक बुद्धी करून आपल्याकडे पाहता येतो. पण महाराज सांगत असतात आमची आपली बुद्धी आपण व्यवहारामध्ये गहाण टाकली म्हणून आपल्याकडे शिल्लक सुद्धा नाही राहिलेली. त्या बुद्धीने आपण व्यवहार करतो आणि तीच बुद्धी आपण आपल्याकरता जर वापरतो तर आपण आपल्या लक्षात यायसारखं आहे. म्हणून मी मला पाहायला किती अवघड आहे, का अवघड होऊन बसले की आपण आपल्याला इंद्रियाने आपल्याकडे पाहतो आणि इंद्रिय आपल्या पाहण्याचे द्वार नाही. इंद्रिय विषय पाहण्याचे द्वार आहेत, कमी पाहण्याचे विषय पाहण्याचे. विषय पाहण्याच्या द्वारानं जर मी माझ्याकडे पाहत असेल तर मी मला कधी ओळखू येत नाही का, ओळखू येणं शक्य नाही. लक्षात ठेवा, म्हणून ओळखू तर येऊ शकतो नाही. मनुष्य देहाशिवाय मीची ओळख कोणत्याच देहामध्ये होत नाही. मीला जर ओळखायचं असेल तर त्याला मनुष्य देहच लागतो. मग असो तो कोण्याही वर्णाचा असो, असं काही आठ नाही बरं त्याला. तो कोण्याही वर्णाचा असो, तो श्रीमंत असो, गरीब असो, अगदी दुबळा भिकारीही असला तरी सुद्धा मीला ओळखू शकतो. लक्षात घ्या, हे वैभव माणसाच्या देहामध्ये परमात्म्यानं आपल्याला कृपा करून दिलेले आहेत. नात्माला गीतात भागवतामध्ये मनुष्य देहाचे विज्ञानी काय केले देवानी, मनुष्य देहाचे विज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. मनुष्य देहाचे ज्ञानाला बरं का, मग तो कोण्याही वर्णाचा असो, कोण्याही आश्रमाचा असो, नाही तो अगदी भिकारडा असला तरी चालतो, नाही तो अगदी बिमार असला तरी चालतो, रोगी असला तरी चालतो, फक्त मंद बुद्धीचा चालत. ज्याची बुद्धी मंद आहे, पागल आहे, तो चालेल का? लक्षात घ्या, म्हणून कितीही दुबळे असले तरी मी ओळखता येतो आणि मी ओळखणारा किती मोठा आहे याची तुलनाच करत नाही कोणासोबत. का जगातल्या पदार्थाला घेऊन मी समजणारा मोठा का यथार्थ मीच माझं ज्ञान होणारा मोठा आहे. नाही का, सध्या जगातले कितीही पदार्थ जरी आपल्याजवळ असले तर आपण दुबळे असं तुकोबा लिहितात. लक्षात घ्या, आणि आपण आपल्याला व्यवस्थित जर कळालो किंवा आपण आपल्याला विसरणारे दुबळे आणि आपण आपल्याला स्मृतीत घेणारे, आठवणीत घेणारे फार श्रीमंत. तुकोबाने म्हणतात, तुका म्हणे दुबळी कोण कोण, काय म्हणतात, जे वासुदेव स्वरूपाला विसरले. आपण वासुदेव आहेत बरं, असं मीच स्वरूप आहे. लक्षात घ्या, मीच स्वरूप इतकं श्रेष्ठ आहे की ब्रह्मांडापेक्षाही श्रेष्ठ आहे मीच स्वरूप. लक्षात घ्या, म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात.
जे मीच स्वरूप आहे ना ब्रह्मांडापेक्षाही मोठं आहे. पण त्याला त्याच्या करताना ब्रह्म म्हणतात आणि ते आपलं स्वरूप आहे आणि ते अंतःकरणात अभिव्यक्त आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात. असं आपलं स्वरूप आपल्या लक्षात आणून देण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. पण साधू संतांच्या शब्दाकडे जर आपला कान असला तर हे आपल्या लक्षात येऊ शकतंय. आपला कान जर जगाकडे असेल तर आपण हे लक्षात घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, आपण एकमेकाचं जास्त जीव लावून ऐकतो का संताचं? त्यातली त्यात घरच्याचे जास्त जीव लावून ऐकतो का संताचं? कोणाच? ज्याला ज्याला घरचे त्याला अनुभव आहे. हे का तुम्हाला आणखी घरचे नाहीत वाटतं रे का? ज्याला ज्याला घरचे त्याला त्याला माहिती. तुम्ही 4-2 रोज घरचेच ऐकू नका, तुम्हाला कशात काढतील पाणी, कशात काढतील. आणि आपण जर संतांचं ऐकल्यासारखं करतो तर संतांनी आपल्याला कशात काढलं असं नाही का? संतांनी आपल्याला येड्यावाडी काढतील का? संत आपल्याला निर्भय मूर्खात काढतील. आणि का संत आपल्या जीवाचं कल्याणाचं सांगतात आणि जीवाचं कल्याण जीवाला व्यवहारामध्ये वाटतंय. इतक्या भ्रांतीनं ग्रस्त झालेला आहे तो. आणि त्याला भ्रांतीतून बाजूला जर व्हायचं असेल तर त्यानं काही नाही संतांच्या संगतीमध्ये राहावं नाही का? तो तर कुमारीने म्हणतात पडवलेला